इथे राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला काल तुम्ही जसा व्हिडिओ पाहिला तसं इकडल्या राहणाऱ्या काही जिहादी विचाराच्या मुसलमानांनी घरात घुसून मारहाण केली। अक्षरशः महिलांना आणि वयस्कर महिलांना बायकांना हाडं तुटेपर्यंत मारलेलं आहे। सळ्या पाठीबिटीवर डोक्याबिक्यावर सगळे मारलेलं आहे। आणि त्यांची तक्रार एवढीच होती की इथे ही पूर्ण वस्ती हिंदू बहुल होती, बहुसंख्येने इथे हिंदू समाज राहायचा आणि आता इथे राजरोज पद्धतीने अतिक्रमण सुरू आहेत। जिथे हिंदू लोक राहतात त्यांच्या घराच्या समोर म्हणजे गायी कापायच्या, त्या वासानी मग ते लोक इथून निघून जाणार। इथे ज्या ग्राउंडवर आपण उभे आहोत तिथे हे रिझर्वेशन असलेलं ग्राउंड आहे। तिथे हे लोक व्हॉलीबॉलच्या नावाने महिलांना आणि मुलींना छेडण्याचं काम करतात, त्यांच्या अंगावर जातात, त्यांना सांगतात की तुम्हाला इथून निघायलाच लागेल, आम्हाला इथे पूर्ण मुस्लिम बाहुल वस्ती इथे करायची आहे, असं तोंडावर धमकी देण्याचं काम सुरू आहे। जिथे पोलीस बीटचं रिझर्वेशन आहे तिथे हे लोकांनी मदरसा बांधून टाकलेली आहे। जिथे शौचालयाचं रिझर्वेशन आहे तिथे हे लोकांनी मदार उभी करून टाकलेली आहे। म्हणजे इकडे राहणारा हिंदू समाज इथून हे लोकांना पळून द्यायचं आहे आणि इथे पुरं इथे हिरवकरण करायचं आहे। हे ह्यांचं काम आहे इथे। आणि महापालिकेच्या अधिकारी काय करत नाही आहे। एवढे गंभीर दुखापत झाल्यानंतर पण फक्त 324च घेतलेली आहे। म्हणून आता ह्या पुढे अगर या पद्धतीचाच कारभार पोलिसांना आणि महापालिकेला करायचा असेल तर पोलीस कदाचित विसरले असतील, महापालिके विसरले असतील की इथे हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे, त्या लोकांना उत्तरं आम्हाला द्यायला लागतील। म्हणून मी आता फक्त त्यांना 6-7 दिवसाची अवधी देऊन चाललेलो आहे। इथे अगर त्या लोकांनी इथे पूर्ण बदल केला नाही, इकडच्या हिंदू कुटुंबांना सुरक्षित ठेवलं नाही तर आम्ही इथे मोठा मोर्चा काढणार। हिंदू कुटुंबांना सुरक्षा देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग हे लोकांनी ज्या 2 पावलावर ते लोक आमच्या हिंदू कुटुंबाच्या घरी आले, घुसले, मारलं, ती 2 पावलं पण आम्ही जागेवर ठेवणार नाही, तंगड्या ठेवणार नाहीत, हे लक्षात घ्या। फक्त पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, महापालिकेने महापालिकेचं काम करावं। अगर पोलिसांना त्यांचं काम जमत नाही आहे तर आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांकडे जाऊ। पुढच्या आठवड्यात अधिवेशन पण आहे, आम्ही कोणाच्या घरात गेलो नाही, हे लोक हिंदू समाजाच्या घरात आलेले आहेत, एक लक्षात घ्या। म्हणून आता आमच्या घरात आले आहेत ना, आता हे लोकांना आम्ही सोडणार नाही। म्हणून पोलिसांनी काम करावं, BMCने काम करावं, नाहीतर पुढचा टप्पा हा आमचा असेल। महानगरपालिका प्रशासन हे सगळं होऊन पण गंभीर दिसत नाही। मानकुडला आम्ही मोर्चा काढला, तिथे विचारा काय फरक पडलेला आहे। तिथे लवकरच त्या मस्जिदला तोडण्याच्या कारवाई सुरू होणार आहे। आम्ही गोलदेवीमध्ये काम सुरू केलं, आमच्या मोर्चानंतर 22 लोक अटक झालेली आहेत, 22 हे जिहादी। आता इथे आलेलो आहे, त्या एरियाच्या प्रमाणे त्या पोलिसांनी आणि त्या महापालिकेने काम करावं। प्रत्येक एरियाचा वॉर्डाचा प्रश्न वेगळा आहे। जो गोलदेवीचा होता तो इकडे नाही आहे, जो मानकुडचा होता तो इकडे नाही आहे। म्हणून इकडे असलेल्या पोलीस प्रशासनाने, इथे असलेल्या BMCने अगर कारवाई केली नाही तर इथे मग उद्या तांडव होणार आणि मग कोणीही थांबवू शकणार नाही। सकल हिंदू संघटनांकडून 183, 184, 185 आणि 187च्या वॉर्डात असलेल्या त्यांचं मत आहे की आनंदी विरोध ज्या मशीद आहेत त्यांच्यावर 5 दिवसाआधीच पत्रक दिलेले पोलिसांनी। अरे हायकोर्टचे ऑर्डर निघाले, तेही म्हटले आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालतो, शरिया कायदा चालत नाही। इथे जिथे हायकोर्टची ऑर्डर आलेली आहे तिथे पण अगर अतिक्रमण तुटत नसतील ना तर आता आमचा सरकारचा कारभार दाखवू, आम्ही पण दाखवू काय होऊ शकतं। आम्ही वेळ दिलेले आता प्रशासनाला, प्रशासनाने वेळेत ते तोडलं नाही तर मग आता इथे होणार मग जय श्रीराम। मग समजून दे काय समजायचं ते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।